ही जी दरवाढ झालेली आहे, ही सर्वसामान्य माणसांच्या, समाजाच्या गळ्याला गळफास लावलेला असते. आणि सामान्य माणसं काय करणार? गोड तर खायचं सोडून द्या. लोकांना शुगर होऊ नये म्हणूनच हा दरवाढ केलाय की नाही? गोरगरिबांनी काय करायचं? ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा महागल्यामुळं कमी झालेला आहे. साखरेचे दर एकदमच गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी आणि सर्वसामान्यांचं स्वयंपाक गोड करणारी साखर ही आता 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोचलेली आहे. या बाबतीत सर्वसामान्य कोल्हापूरकरांना काय वाटते याविषयी आज लाईव्ह मराठीच्या वतीने आपण जाणून घेत आहोत. आपण एक काका आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूया की साखरेच्या दरवाढीचा नेमका कसा परिणाम होणार आहे. काका काय सांगाल? हॅलो, साखर दराचा वाढीचा परिणाम असा होणार आहे की नाही, श्रावण महिन्यात गोड खायचं असते, ते आता तिखट खायची फळे आल्या. तिखट खायचं म्हटलं की साखर वाढल्या, तेल वाढलेलं आहे. साखर तर काय की नाही, गोड खायचं श्रावण महिन्यात बंद झालं आता म्हटलं. आणि सरकार नोकरदारांनी तुम्ही भत्ता देताय, खाजगी नोकरांनी भीकच मागायचे. भीक मागायला गेलं तर लोक म्हणणार यायला झटपट दिवसानं तुला काय होतंय. आणि आता साखर की नाही 40 रुपयाच्या की नाही 80 रुपये किलो झाल्या. माणसानं काय करायचं आणि खायचं काय? हां, म्हणजे काय चाललं काय की सरकारचं काय चाललं काय? गरिबासाठी काहीच करणार सरकार. सरकार श्रीमंतांसाठी करायला. व्यापार लोकांचा फायदा, गरीब आहे की नाही भीक मागांना काय काय होणार? काय चाललंय काय म्हणा सरकारचं? आणि सामान्य माणसं काय करणार? गोड तर खायचं सोडून द्या. शुगर झाली असं तर सगळ्यांनी शुगर झाली म्हणून ते उठलं तर भरवेल, ते आणि गोळ्या वाढवतील. हां, बरोबर आहे की नाही? च्या तोंडावर जे साखरेची दरवाढ केलेली आहे ते अत्यंत चुकीचे आहे. कारण का जर आपल्या घरी आता सण येतात, गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, या ह्याच्यानं जर हे दरवाढ केलेले आहेत तर एक महिला म्हणून हे दरवाढ जरा थांबलेले बरेच. कारण का सणाच्या ह्याच्यात तरी चुकीचं आहे हे. आणि एक प्रकारे बोललं तर घरातील म्हणजे लोकांना शुगर होऊ नये म्हणूनच हा दरवाढ केलाय की नाही असं मला वाटतं. मी शांताराम घाटे, वय वर्ष 82. सध्या हे जे शासनाकडं हे साखरेचे वगैरे दर वाढत लागलेले आहेत, डाळीचे दर वाढत आहेत, हे प्रत्येक गोष्टी महागाई इतकी वाढत आहे की नाही, याबद्दल सर्व जनता अगदी नाराज आहे या सरकारवरती. कारण यापूर्वी अगदी 2 रुपये साखर होती, तर आता याचे दर 65 रुपयाच्या पुढे गेलेले आहेत. आता हे 2-3 महिन्यापूर्वीच अगदी हे दर 50च्या आत होते, 48 ते 50 रुपये. तर एकदम 50 रुपये 15 रुपयेपेक्षा जास्त दर हे शासनानं वाढवलेले आहेत. शासनानं म्हणण्यापेक्षा लोकांनी वाढवले आहेत. ह्याच्यावरती कंट्रोल काहीतरी शासनाचा पाहिजे आहे. साखर दरवाढीचं आम्हाला काय मान्य नाही. आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे काय परवडणारं नाही. स्वयंपाकघरात काय करायचं, कसं गोडावा सगळा घालवलेला आहे. आणि खायचं काय, मिळवायचं काय आणि द्यायचं काय, हे सरकार सगळं हे करून दरवाढी करून हे करून आपलं सगळं हे करतात. जनतेचं काय संरक्षण बघत नाहीत, काय नाहीत. आपलंच सगळं भरणा भरत बसलेले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा महागल्यामुळं कमी झालेला आहे. सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडले, गृहिणींचं महिन्याच्या खर्चाबद्दल अवघड झाले. आणि श्रावण महिना असा आहे की सगळे पदार्थ गोडच होतात, त्यामुळं सगळ्यांचं अवघड झालं. करण्यात आलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांची हीच मागणी आहे की साखरेचे दर हे याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे किंवा साखरेचे दर जे आहेत ते तातडीनं कमी केले पाहिजेत. आता बघूया की सरकार याच्यावरती काय निर्णय घेते.